नमस्कार. टाटा मोटरच्या शेअर्समध्ये 40% करेक्शन आलेलं आहे. तर 40% करेक्शन आल्यामुळे क्लायंटचे फोन आले का सर काय करू, विकून टाकू का, 40% करेक्शन आलं, खूप आता लॉस होईल. पण सध्या टाटा मोटरमध्ये काय चालू आहे हे बघूया. टाटा मोटरचं डिमर्जर होत आहे. टाटा मोटर कमर्शियल व्हेकल आणि टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल अशा दोन शेअर्समध्ये ते डायव्हर्सिफाय होणार आहेत. ते जेव्हा एखादा समजा तुम्हाला टाटा मोटरचे तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत तर टाटा मोटर कमर्शियल शेअर्सचे मग तुम्हाला 100 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजे तुमचा पैसा काही डबल होणार नाहीये. ते डिमर्जर झाल्यामुळे तुम्हाला त्या प्रकारे शेअर्स आपल्याला अलॉट होणार आहेत. पण हे अलॉट होताना प्राइस ऍडजस्ट होते. त्यामुळे हे जे 40% करेक्शन टाटा मोटर्स मध्ये आलेलं आहे ते प्राइस ऍडजस्टमेंट साठीच आलेलं आहे. त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. पुढचे जे 100 शेअर जर तुमच्याकडे आहेत, कमर्शियलचे जे शेअर्स तुम्हाला ऍड होणार आहेत ते नेक्स्ट 45 डेज मध्ये तुम्हाला ते शेअर्स तुमच्या डीमॅट मध्ये ऍड होतील आणि प्राइस जी आहे ही ऍडजस्ट होईल. तुम्हाला काय याच्यात लॉस झालेला नाहीये. ही प्राइस ऍडजस्ट झालेली आहे डिमर्जरमुळे. त्यामुळे घाबरायची गरज नाही. आणि टाटा चांगला ब्रँड आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला रिटर्न चांगले मिळू शकतात. तर होल्ड करा, काही इश्यू नाही आहे का तुम्हाला विकायचे आहेत किंवा आहे. टेम्पररी फॉल हा असतो. डिमर्जरचा फॉल आहे हा काही फंडामेंटल किंवा असं काही खूप वाईट झालेला आहे त्याच्यामध्ये त्याचा फॉल नाही आहे. हा एक टेम्पररी फॉल आहे. डिमर्जरमुळे प्राइस ऍडजस्ट झालेली आहे. तुमचे शेअर्स आहेत ते डबल होणार आणि प्राइस ऍडजस्ट होणार. धन्यवाद.